शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, भारतामध्ये आंबा या फळपिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते, ज्यामध्ये महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, असं बऱ्याच राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याचं उत्पन्न घेतले जाते। सध्या ज्या परिस्थितीमध्ये आंब्यावर एक मोठं संकट आलेलं आहे, ज्यामध्ये वादळी वारा आलेलं होतं, त्या माध्यमामधून वादळी वाऱ्याच्या आंबा या फळपिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून बघायचं आहे। तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे, या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, कालच खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वारा आलेलं होतं आणि त्या वाऱ्याच्या माध्यमामधून आंबा या फळपिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये फळगळ झालेली आहे। हवेच्या माध्यमामधून तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी हे जे पूर्ण फळं या ठिकाणी पडलेले आहेत, हे हवा हीच कारणीभूत आहे याला। तर मग असे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा जो केसरचा बाग आहे, हा केसरचा बाग, आता एवढे मोठे फळं असताना एवढ्या फळाचं नुकसान पडलं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे शेतकऱ्याचं। तर हे आपण प्रत्यक्ष बागावर आलेले आहेत। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे याला खूप फळं आहेत, परंतु खाली पण फळाची 50% पडलेली संख्या आहे। आता ह्या ठिकाणी तुम्ही पहा, हे पूर्ण फळं पडलेले आहेत। मी पूर्ण तुम्हाला बागामध्ये फिरवून दाखवत आहे। तर मग अशा वादळी वारं जर आलं तर आपण काय उपाययोजना करायला पाहिजे। आपला जो बाग आहे, आता बाग हे बघता तुम्ही, हे झाडं साधारणतः 20 फुटा 30 फुटापर्यंत आहेत। आता 30 फुटापर्यंत हे झाडं ठेवल्यामुळं हवा ही खेळती असल्यामुळं जास्त प्रमाणामध्ये नुकसान होते। त्यासाठी याची जी आंब्याची जे आपण हार्वेस्टिंग करतो, साधारणतः छाटणी करतो, हे जून मेच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत हे हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्या पिरियडला करायला पाहिजे। आता याची छाटणी केली नसल्यामुळं हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी पूर्ण आंब्याचं सरवण झालेलं आहे खाली, प्रत्येक लाईनला या हवेमुळे झालेलं आहे, हे बघू शकता या ठिकाणी। आता या प्रमाणे यावर 50%च फळं राहिलेली आहे, तुम्ही बघू शकता वरी, हे का, हे बघू शकता, असे एवढाले मोठाले फळं या ठिकाणी गळून पडलेले आहेत हवेमुळं। तर अशा परिस्थितीमध्ये छाटणी हा एक महत्त्वाचा यावर उपाय आहे। छाटणीमुळं काय होतं आहे की साधारणतः आंब्याची हाईट कमी असते आणि हवा ही 20 फुटापर्यंत 15-20 फुटापर्यंत जास्त प्रमाणामध्ये येते। तर 10 जर 12-15च्या आत जर ठेवलं आपण, याला छाटणी जर केली, याची हाईट जर मॅक्झिमम कमी केली तर या ठिकाणी नुकसान कमी होते। आता या ठिकाणी बघू, हे दिसतंय, हे छोटं झाड आहे, याची हाईट साधारणतः 10 फूट आहे। 10 फुटानंतर या ठिकाणी याचं नुकसान झालेलं नाही। आंबा याच्यावर पूर्ण फळं आहेत, हे बघू शकता तुम्ही प्रत्यक्ष। या ठिकाणी गळालेली नाहीत, अशा कमी जे झाडाची हाईट आहे अशा हाईटची फळं गळाली नाहीत। आता हे बघू शकता, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंबा आहे, याचं जवळपास 20 ते 22 फूट आहे। या ठिकाणी सुद्धा याचे गळालेले आहेत फळं, प्रत्येक ठिकाणी असं आंब्याचं नुकसान झालेलं आहे। हा पूर्ण बाग दिसतो तुम्हाला, हा केशरचीच व्हरायटी आहे टोटल। या ठिकाणी एवढं जोमदार बाग आलेलं। आता या ठिकाणी बघा तुम्ही, पूर्ण सरवण झालेलं आहे खाली फळायचं। काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वादळ वारं आलं होतं आणि त्या हवेच्या माध्यमामधून ह्या आंब्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। बारीक सारीक सगळे आंबे खाली 50% पडलेले आहेत आणि 50%च वर हे आंबे इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर अशा आपण या ठिकाणी उपाययोजना करायला पाहिजे, कारण की आंब्याची गळती होणार नाही। हवेच्या नैसर्गिकवर तर कोणाचा ताबा नाही, परंतु काही गोष्टी आपल्या हातात असल्यामुळं आपल्याला ह्या करता येतात, हे बघू शकता तुम्ही, कारण या आंब्याची हाईट खूप उंच आहे। या ठिकाणी फळाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, हे पहा तुम्ही प्रत्यक्ष। आणि ज्या ठिकाणी आता या ठिकाणी आंब्याची छाटणी केलेली होती, ही छाटणी कमी आहे, 10 ते 12 फूटच याचं अंतर वरी आहे, उंच आहे, त्यामुळे याचं काही नुकसान झाले नाही। उगे 10-5 पडलेले आहेत, परंतु वरी ॲक्टिव्ह जे फळं आहेत ते ॲक्टिव्ह फळं वरीच आहेत। अशा प्रकारे आपण ह्या उपाययोजना करायला पाहिजे, हे बघू शकता। आणि साधारणतः
आता जे आंबे राहिलेले आहेत हे बुराचं तण व्यवस्थापन करीत असताना आपल्याला यामध्ये रुटर फिटर वगैरे काही फिरवायचं नाही. पॉवर ट्री असलं तर फिरू शकता किंवा खुरपणी करून याच्या बुडाखालचं हे दिसणारं जे तण आहे हे तुम्हाला पहिल्या स्टेजमध्ये काढता येईल. कारण आपण यावर जर रुटर फिरवलं तर आता सध्या झाडावर फळं लागलेली आहेत आणि या फळं रुटरमुळं याचे मूळ तुटतात आणि फळं गळायला सुरुवात होईल. हे बघू शकता या ठिकाणी पण असं बऱ्याच ठिकाणी हे फळ गळलेले आहे. अशा प्रकारे जर आपण याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण छाटणी करायला पाहिजे. ती छाटणी केल्यानंतर हवा ही कमी उंचावरून जाते आणि हवा आपल्या झाडाला जास्त लागत नाही. त्यासाठी अशा उपाययोजना करायला पाहिजे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.